दिवंगत कामगार आणि काँग्रेस नेते स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती म्हात्रे यांचा परिसरात महिला कामगार नेत्या म्हणून दबदबा आहे। त्याची झलक बीएमटीसी कामगार लाक्षणिक उपोषणावेळी सिडको सीबीडी मध्ये दिसून आली। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना, बीएमटीसी कामगारांना, मिठागर कामगारांना, भूमी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या सिडकोला त्यांनी धडा शिकवलाय। 9 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सिडको कार्यालयासमोर करण्यात आले। यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन 13 ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली। यावेळी त्यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना जर मंत्रालयातील बैठकीत न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय। आज आमची महिला या अर्थानं सकाळपासून उपोषण बसलेली आहे आणि ती बीएमटीसी त्या कामगारांना न्याय मिळवण्याचा जो 40 वर्ष लढा चालू आहे, त्या लढ्यासाठी प्राधान्य घेऊन आज त्यांना हक्क मिळवण्याचं काम आमची एक महिला भगिनी म्हणजे श्रुती मॅडम हे घेतलेलं आहे। आणि येत्या 13 तारखेला सिडको प्रशासनाने एक पत्र आम्हाला दिलेलं आहे का मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये तुमची मीटिंग होणार आहे। त्यामध्ये जर चांगल्या प्रकारे कामगारांचं प्रश्न जर सुटलं तर कुठेतरी हा विषय थांबेल। जर 13 तारखेला जर कामगारांचे प्रश्न जर सुटले नाही तर 1984चा जसा लढा होता रक्तरंजित, त्या पद्धतीने 1800 जे कामगार आहेत, 1800 नव्हे तर मी या 95 गावाची सर्व जनता नव्हे तर आमच्या माझा काँग्रेस पक्ष पूर्ण तालुक्यातून आम्ही त्याच्या खंबीरपणाने पाठी राहू आणि खऱ्या अर्थाने कसला मोर्चा असतो जसा स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई आणि श्याम म्हात्रे साहेबाई जसे मोर्चे काढले तेच मोर्चाची पुनरुक्ती आज आमच्या मॅडमच्या हस्ते होणार आहे। उपोषण केलेलं आज सिडकोमध्ये तुम्ही जाऊन आला, मीटिंग झालेली आहे, कोणासोबत मीटिंग झाली आणि कशा प्रकारे झाली? आम्ही आता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत भेटलो आणि त्या ठिकाणी जॉईंट एमडी आणि सांख्यिक विभागाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आज की ज्या प्रस्तावासाठी आम्ही गेले 2.5 वर्ष त्या ठिकाणी आम्ही तिकडे फेऱ्या मारत होतो की आमचा प्रस्ताव पाठवा, कारण राज्य शासन हे सिडकोच्या प्रस्तावाखेरीज कुठचेही निर्णय घेऊ शकत नाही। त्या आजच्या 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या अंती त्याने आम्हाला एक सुखद अशी बातमी दिली की तुमचा संपूर्ण प्रस्ताव आम्ही घेतलेल्या हरकतींसह सर्वाची बाबची नोंद घेऊन त्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे। त्या पद्धतीचे दस्तऐवज देखील त्यांनी आम्हाला दाखवले आणि आमची अधिकृतरित्या बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समितीची अधिकृतरित्या प्रधान सचिव तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत 13 ऑगस्टला मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केलेली आहे। तर आता त्या बैठकीमध्ये या निर्णयाच्या बाबतीत जी चर्चा होईल त्या निर्णयावरतीच आमचं पुढचं पाऊल ठरणार आहे। जर 13 तारखेला या बैठकीमध्ये योग्य तो जर तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी त्यांना 1987 साली झालेला दिबा पाटील साहेबांचा जो रक्तरंजित लढा आहे त्याची पुनरावृत्ती कशी असते या पद्धतीचा पूर्ण निर्धार आम्ही ठाम केलेला आहे। या ठिकाणी आम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यावेळी इथल्या नवी मुंबईतली रक्तरंजित लढा पाहिला, परंतु हे कामगार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत आणि त्यातून 1800 कामगारांचं कुटुंब त्या ठिकाणी जाहीररित्या आत्मदहनाचा इशारा देतील आणि त्यावेळी हे रक्तरंजित आंदोलनाला जर सामोरं जायचं नसेल तर त्या पद्धतीचा तोडगा काढायचा की नाही काढायचा एवढी भूमिका मात्र त्यांनी त्यांची ठरवावी। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।